आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। महाराष्ट्रासह 4 विधानसभा निवडणूक 11 नोव्हेंबर पूर्वी। लोकसभा निवडणुकीसोबतच जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लागेल अशी अपेक्षा होती, पण ती आता झाली नाही। पण आता याची जोरदार तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू असून यासाठी तारीखही निश्चित झाल्याची माहिती मिळते। कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहे। विशेष म्हणजे याबरोबरच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडची निवडणूक देखील जाहीर होणार असून 11 नोव्हेंबर पूर्वी देशातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे। निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, हरियाणा आणि झारखंड या 4 राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना गुरुवारी एक पत्र लिहिले आहे। या पत्रातून निवडणुकीच्या संभाव्य तारखा देण्याची मागणी केली आहे। यानंतर शुक्रवारी काढलेल्या एका निवेदनात निवडणूक आयोगाने सांगितले की मतदान केंद्राची ठिकाणे अधिक सोयीची आणि तर्कसंगत असावीत। यासाठी निवडणूक पूर्व विशेष मोहीम 25 जूनपासून सुरू होईल। जुलैच्या कट ऑफ तारखेसह मतदार याद्या अद्ययावत केल्या जातील। 25 जुलै रोजी प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या जातील। त्यानंतर मतदारांना 9 ऑगस्टपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील। त्यानंतर अंतिम मतदार यादी वेळापत्रकानुसार 20 ऑगस्टपर्यंत जाहीर केली जाईल। दरम्यान 2018 मध्ये बरखास्त झाल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात नाही, तर हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 11 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर आणि 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे। त्यामुळे या कार्यकाळापूर्वीच निवडणुका पूर्ण कराव्या लागतील। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरमधील लोकांचा मोठा सहभाग पाहून आयोगाने जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील मतदार याद्या 1 जुलै 2024 पर्यंत अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत। कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी निवडणूक आयोगाला जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत घेण्याचा आदेश दिला होता। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की निवडणूक पॅनल निवडणुका संभाव्य तारखा देण्यात येत आहेत। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे। संपर्क प्राचार्य डॉक्टर S.K. गायकवाड। मोबाईल नंबर 9850 36 32 02 या क्रमांकावर संपर्क साधावा। अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे, अन्यायावरती मात करणारे, अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे। अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे। महालक्ष्मीनगर शासकीय ITI कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर। मोबाईल नंबर 9850 36 32 02। आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर। मोबाईल नंबर 9850 36 32 02 शी संपर्क साधावा।